नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज जो पेपर झालेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, त्याची आपण सगळी उत्तरं बघणार आहे. हा जीएसचा पेपर आहे आणि सेट आहे बी सेटमधली आपण सगळी उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? आणि याच्यामध्ये पर्याय होते पॅरालॅक्स पद्धती, 2 डायरेक्ट डिस्टन्स मॅपिंग मापन, 3 स्लोप टॅपिंग पद्धती आणि 4 इको पद्धती. आणि याचा बरोबर उत्तर आहे पॅरालॅक्स पद्धती. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकामधून 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या 2 टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल? आणि याच्यामध्ये ऑप्शन्स होते 726, 455 वोल्ट, 1500 वोल्ट आणि 4 150 वोल्ट. आणि 2 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 150 वोल्ट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे? ऑप्शन्स होते 1 तांबे म्हणजेच कॉपर, 2 सिलिकॉन, 3 जस्त म्हणजे झिंक, 4 लोडस्टोन Fe3O4. आणि याचं बरोबर उत्तर आहे लोडस्टोन म्हणजेच Fe3O4 लोडस्टोन म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न 4 नंबरचा, सोनार साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र डॅश यासाठी वापरले जाते. 1 जन्मपूर्व प्रशिक्षण, 2 हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास, 3 भूवैज्ञानिक अभ्यास, 4 पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी. आणि याचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन, पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न 5 नंबरचा प्रश्न बघूया. एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. ऑप्शन्स होते 50 किलोमीटर, 2 1250 मीटर, 3 800 मीटर आणि 4 80 किलोमीटर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1250 मीटर. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. 6 नंबरचा प्रश्न, 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. जर 2 समतल आरशामधील कोण 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील? ऑप्शन्स होते 0, 1, 11 आणि 12. आणि याचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन, 12 प्रतिमा दिसतील. 7 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? आणि ऑप्शन्स होते ऑक्झिन, 2 सायटोकायनिन, 3 इथिलीन आणि 4 ॲब्सिसिक ॲसिड. आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ॲब्सिसिक ॲसिड. पुढचा प्रश्न, डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला च्या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिला बरोबर संकरण झाले तर त्याच्या पहिल्या F1 म्हणजे पहिली पिढी, F2 म्हणजे दुसरी पिढी असते, तर ह्या पहिल्या पिढीचं विचारलं आहे. सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? आणि ऑप्शन्स होते पांढरा, 2 लाल, 3 लाल आणि पांढरा यांचे मिक्सचर आणि 4 लाल आणि निळा यांचे मिक्सचर. आणि ह्याचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं, की त्यांचा रंग कोणता असेल? लाल रंग असेल. पुढचा प्रश्न बघूया. 9 नंबरचा प्रश्न बघूया. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात? ए, विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असते. बी, गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच RNA रेणूने बनलेले. सी, RNA रेणू प्रथिन प्रोटीन आवरणे आच्छादित असणे. आणि 4 पादप पेशी वनस्पती पेशी संक्रमित करणे. आणि बघा, याचं बरोबर उत्तर मी तुम्हाला सांगते काय आहे ते. तर याच्यामध्ये
ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. फक्त सी हा चुकलेला आहे आणि आपल्याला पर्यायी उत्तरामध्ये मग कोणतं आहे ना, पर्याय क्रमांक 1 9 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 10 नंबरचा प्रश्न बघूया. दहा नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? आणि याच्यामध्ये ऑप्शन्स होते दगड, गोटे व वाळू, बारीक माती व कुजलेले पदार्थ, रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्य. मग आपण जर पाहिलं तर हे चारही पण मातीचे घटक नाही आहेत. ABCD यापैकी कोणतंही नाही आहे. म्हणजे 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते 4 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. याच्यामध्ये प्राणी वर्गीकरण आपल्याला दिलेलं होतं आणि त्याची पायरी कोणती आहे ती आपल्याला काय होतं इथं सांगायचं होतं. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला जर मराठीतून ह्या अशा प्रश्नांचं उत्तर कळत नसेल तर इंग्लिशमध्ये बघा की सगळ्यात अगोदर काय असतं, पायरी वापरली जाते हे विचारलेलं होतं. तर सगळ्यात अगोदर काय असतं, किंगडम असतं आणि नंतर असतो फायलम, मग असतो क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसीज. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. 12 नंबरचा प्रश्न बघूया. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जिथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. ए. उत्पादकता, ब. कुजणे, क. पोषण चक्र आणि ड. ऊर्जा प्रवाह. आणि 12 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन. 4 ही विधानं बरोबर आहे. उत्पादकता, कुजणे, पोषण द्रव्य, ऊर्जा प्रवाह ह्या क्रिया त्याच्यामध्ये काय होतात, घडत असतात. पुढचा प्रश्न पिच्युटरी ग्लॅंड बद्दल आहे. पिच्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये असतात. ती अनेक संप्रेरके स्त्रवते. तिला मास्टर अंतःस्रावी असे म्हणतात. सगळ्यात अगोदर हे बघून घ्यायचं की काय विचारलंय, की बरोबर कोणते आहेत ते यांनी इथं आपल्याला विचारलेलं होतं पिच्युटरी ग्लॅंडबद्दल. तर याच्यामध्ये बघा बरोबर काय आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात, हे बरोबर आहे. आपण बरोबर कोणते आहे ते बघून जाऊ. तिच्या पुढील भागाला न्यूरो हायपोफायसिस तर मागील भागाला ॲडिनो हायपोफायसिस म्हणतात. हे नाही म्हणत, असं काही नाही. सी. पिच्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन ही संप्रेरके स्त्रावतात. हे पण बरोबर आहे. आणि पिच्युटरीच्या मागील भागातून HTS, TSH, ACTH ही संप्रेरके ॲडिनो हायपोफायसिस मधून स्रावतात. हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14 नंबरचा बघूया. झाडांच्या श्वासोच्छ्वासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये करता येते? आणि 14 नंबरचा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे 4. म्हणजेच काय, हायड्रेशन या प्रक्रियेमध्ये झाडांच्या श्वासोच्छ्वासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान हायड्रेशन प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये करता येतं. पुढचा प्रश्न, हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंची डायडॅश रचनेत घेरलेला
असतो? आता या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल की कोणता असतो? चतुर्पृष्ठीय म्हणजे टेट्राहेड्रल. या प्रश्नाचं उत्तर आहे 15 नंबरच्या 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ट्रिटियमचा अणुअंक कोणता आहे? ट्रिटियमचा अणुअंक विचारलेला होता आणि ट्रिटियमचा अणुअंक काय आहे? तो म्हणजे 1 आहे. 4 नंबरचं उत्तर बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17 नंबरचा, पृथ्वीच्या वातावरणात डॅश भागातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. ऑप्शन्स होते स्ट्रॅटोस्फिअर, 2 मेसोस्फिअर, 3 थर्मोस्फिअर आणि 4 ट्रोपोस्फिअर. आणि ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ट्रोपोस्फिअर. 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे ह्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, दिलेल्या संयोजक कक्षातील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील म्हणजे उदाहरणार्थ विमुक्त जोडी आता हा असा प्रश्न दिलेला आहे, विजोड, बंधित जोडी व विमुक्त जोडी, बंधित जोडी, विद्युत स्थिरीकरण, प्रतिकर्षण, डॅश असे कमी होत जाते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली देते काय आहे ते. या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे 18 नंबरच्या प्रश्नाचं. 19 नंबरचा प्रश्न बघूया. डॅश यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील आणि ऑप्शन्स होते 250 ग्रॅम आयोडीन स्फटिक, 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड, 45 ग्रॅम पाणी आणि 10 ग्रॅम हायड्रोजन वायू. आणि याचं बरोबर उत्तर काय आहे? 10 ग्रॅम हायड्रोजन वायू याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेणूचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. नंतर बघा V2O7 मध्ये व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती डॅश ही आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे 1+5 ही आहे. 20 नंबरच्या प्रश्नाचं 5 नंबर हे बरोबर उत्तर आहे. 21 नंबरचा प्रश्न बघा. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कुणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला त्या तत्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, असे खालीलपैकी कोणी म्हटले आहेत? बघा आणि याच्यामध्ये ऑप्शन्स होते पंडित जवाहरलाल नेहरू, B.N. राव, डॉक्टर B.R. आंबेडकर आणि K.M. मुन्शी. आणि याचं परफेक्ट बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे म्हटलेलं होतं. 3 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. 22 नंबरचा प्रश्न बघूया. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. आता याच्यामध्ये खाली आपण बघायचं की काय विचारलेलं आहे, की बरोबर विचारलेलं आहे की चुकीचं विचारलेलं आहे. आणि इथं आपल्याला विचारलेलं होतं की काय बरोबर आहे ते सांगा. तर आता याच्यामध्ये ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात हे बरोबर नाही आहे. 2 ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात हे बरोबर आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थित शपथ घेतात नाही. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच फक्त राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात नाही. म्हणजेच फक्त B हे ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन काय आहे इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या? 1 जयंती पटनायक, 2 डॉक्टर पूर्णिमा अडवाणी, 3 डॉक्टर V मोहिनीगिरी आणि 4 विभा पार्थसारथी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जयंती पटनायक. जयंती पटनायक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न घ्या. 24 नंबरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर
विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे. अनुच्छेद 168, अनुच्छेद 167, अनुच्छेद 166 आणि अनुच्छेद 169. आणि याचं बरोबर उत्तर आहे की अनुच्छेद 169 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे 24 नंबरच्या प्रश्नाचा. 25 नंबरचा प्रश्न बघूया. भारतीय राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? आणि याचे ऑप्शन्स आहे अनुच्छेद 142, अनुच्छेद 145, अनुच्छेद 147 आणि अनुच्छेद 143. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 143. राष्ट्रपती राज्यघटनेच्या अनुच्छेद 143 मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. पुढचा प्रश्न. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? आणि याच्यामध्ये ऑप्शन्स होते बघा. ए. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतुदी करण्यात आली. 44 घटना दुरुस्तीबद्दल विचारले बघा. नाही, ही नव्हती. नंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठविण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. हे बरोबर आहे, बी बरोबर आहे याच्यामध्ये. नंतर सी बघा. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांना निलंबित करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. सी पण बरोबर आहे. आणि डी. राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलविण्यात आले नाही. मग ह्याच्यामध्ये फक्त बी आणि सी बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घ्या. 27 नंबरचा प्रश्न. खालील पैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? बघा, कोणत्या अशा समित्या आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही प्रतिनिधींचा समावेश असतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती. बरोबर. या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. महिला सबलीकरण समितीमध्ये पण असतो. कामकाज सल्लागार समितीमध्ये नसतो. विशेषाधिकार समितीमध्ये पण नसतो आणि अंधा समितीमध्ये पण नसतो. आता ए आणि बी हे आपलं फिक्स आहे. बघा, ए आणि बी इथं आहे पण इथं डी पण आहे, त्यामुळे हे उत्तर होणार नाही. इथं बी आहे पण ए नाही आहे, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. फक्त ए आणि बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 27 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? बघा, फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला होता आणि त्याचं बरोबर उत्तर आहे कलम 338. कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग स्थापन करण्यात आला. डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. 1. सुचेता कृपलानी, 2. सरोजिनी नायडू, 3. राजेंद्र प्रसाद आणि 4. पंडित जवाहरलाल नेहरू. आणि बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. 30 नंबरचा प्रश्न. विभागीय खटल्यासह म्हणजेच डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आता खालील विधाने विचारात घेऊन आपल्याला त्याची उत्तरं द्यायला सांगितलेली होती बघा त्यांनी. पुढचं बघूया. स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण ही तोंडी ही कागदपत्री पुरावे या दोन्हीबाबत लागू आहे. स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचा संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. तर बघा, या प्रश्नाचं मध्ये फक्त 2 नंबरचं जे आहे ना ते बरोबर आहे की स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे दोन्हीबाबत लागू आहे.
एक आणि सी नाही आहे, फक्त बी म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 31 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. बी याच्यामध्ये बघा, हे बरोबर आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मध्ये ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करण्यात येणार नाही. बरोबर. आणि टुएनचांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. सी नाही आहे, फक्त ए आणि बी बरोबर आहे. बघा, ए आणि बी कुठं आहे? फक्त एकमध्ये आहे. म्हणजेच 31 नंबरच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 काय आहे? करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? 1. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे. 2. परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे. 3. शांततापूर्ण सहअस्तित्व. आणि 4. यापैकी नाही. आणि याच्यामध्ये उत्तर आहे यापैकी नाही. हे तत्व नाही आहे, बाकी सगळे वरचे तत्व आहेत. या पंचशील तत्व नाही, तर यापैकी नाही हे बरोबर उत्तर आहे. 33 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता इथं. 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. बरोबर आहे, 2011 साली होतं हे. अनुच्छेद 19(1) सी मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. हेही बरोबर आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला. हेही बरोबर आहे. म्हणजे ए बी सी बरोबर, म्हणजे वरील तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावतन करणे. अनुच्छेद 311 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं होतं की कोणतं विधान चुकीचं आहे हे फक्त यांनी याच्यामध्ये विचारलेलं होतं. तर आपण सगळे विधानं बघूयात काय आहे ते. अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. बरोबर, हे बरोबर आहे. यांनी चुकीचं विचारले, पण आपण आधी बघूयात की बरोबर कोणतं आहे. अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच LIC आणि ONGC सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी प्राप्त नाहीत. हेही बरोबर आहे. नंतर अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी कायम नागरिक कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत. अस्थायी कर्मचाऱ्यांना म्हणजेच टेम्पररी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत. हेही बरोबर आहे. आणि शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे ही नसते. म्हणून अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. बघा, मग हे 4 नंबरचं जे आहे ते चुकीचं आहे. आणि आपल्याला उत्तर विचारलेलं होतं चुकीचं कोणतं आहे हे. मग 4 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे चौथं आहे. पुढचा प्रश्न. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन्स निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. आणि हे खाली बघा काय आहे ते बरोबर विधान कोणतं आहे ते विचारलेलं होतं या प्रश्नामध्ये. मग आपण बरोबर कोणते आहेत ना ते आपण खाली तसे बघत जाऊ, म्हणजे आपण लास्टमध्ये आपण आन्सरामध्ये जाऊया. तर बरोबर विधान कोणतं आहे बघूया अगोदर. की लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन्स निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करतो. हे चुकीचं आहे, बरोबर नाही आहे. 1 नंबरचं बरोबर नाही आहे. बी
जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. हेही चुकीचं आहे. आणि सी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्यांद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात. हेही चुकीचं आहे. मग आता बरोबर कोणतंच नाही आहे, म्हणजे कोणतं येणार? 4 नंबरचं, वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 36 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. आता चालू घडामोडीचे प्रश्न चालू झाले. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, कोणतं योग्य विधान विचारलेलं आहे. तर तिन्ही पण विधानं आपल्याला बरोबर दिसतात, म्हणजेच कायचं उत्तर 3 नंबरचं, ए, बी, सी ही तिन्ही विधानं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? बघा, JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांचे UGCच्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. करेक्ट आन्सर आहे. 37 नंबरच्या प्रश्नाचं 2 हे बरोबर उत्तर आहे. बघा, काल पण एक पेपर झाला होता कंबाईन सीचा एक्साईज डिपार्टमेंटचा. त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं, मला इस्यूप जायचं, त्याच्यामध्ये पण प्रश्न आलेला होता. फक्त त्याच्यामध्ये जोड्या लावा होता नोबेल पुरस्कारासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये टाईम पर्सन ऑफ द इयरसाठी विचारलेलं आहे 21च्या. तर त्याच्यामध्ये बघा, टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर 2021साठी कोणाची निवड केलेली आहे? ऑप्शन्स होते मलाला युसुफझई, 2 रतन टाटा, 3 इलॉन मस्क आणि 4 कमला हॅरिस. आणि याचं बरोबर उत्तर आहे इलॉन मस्क. पुढचा प्रश्न, जानेवारी 2022 मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? 1 पर्यावरण, 2 पुरातत्वशास्त्र, 3 चरित्रकारिता आणि 4 अभिनय. आणि ते कशाशी संबंधित होते? पुरातत्वशास्त्र या क्षेत्राशी संबंधित होते. 40 नंबरचा प्रश्न, कोणत्या देशाने हॉसॉंग-12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले? आणि ऑप्शन्स आहेत चीन, जपान, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि याचं बरोबर उत्तर आहे उत्तर कोरियानं केलेलं होतं. पुढचा प्रश्न यजदी गटाविषयी आहे. याच्यामध्ये अयोग्य विधान शोधून आपल्याला त्यांना दाखवायचं होतं कोणतं आहे ते यजदी गटामध्ये. बघा, इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायापैकी हे एक आहेत, हे बरोबर आहे. सिंजीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे, हेही बरोबर आहे. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उमायात शेख यांनी केल्याचे म्हटले जाते, हेही बरोबर आहे. आणि अयोग्यमध्ये बघा 3 इथं बरोबर आलेली आहेत. आणि या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्त्वे स्वीकारली आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटांकडून यजदींवर हल्ले होत असतात. हे अयोग्य आहे. 4 नंबरचा ऑप्शन अयोग्य आहे. आणि अयोग्य म्हणजेच 41 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबर उत्तर बरोबर आहे. 42 नंबरचा प्रश्न, 2022-23 मध्ये एक मिनिट,
2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केलेली आहे. आणि याचा बरोबर उत्तर आहे 30% कर अधिक उपकर म्हणजे सेस. म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन काय आहे 42 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेल्या सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली? बघा, आणि याचं ऑप्शन्स होते चार्ल्स लेक्लेर्क, 2 मॅक्स वर्स्टॅपेन, 3 व्हॅलेंटिनी बॉटास, 4 लुईस हॅमिल्टन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मॅक्स वर्स्टॅपेन. म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुलवामा क्षेत्राविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा, या भागाला काश्मीरचे तांदळाचे भांडार असे म्हणतात. आणि अयोग्य विधान आपल्याला बघा याचं विचारलेलं होतं. तर हे बरोबर आहे. वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात, हे बरोबर आहे. आणि अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे, हेही बरोबर आहे. अयोग्य कोणतंच नाही आहे. मग 4 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे की वरीलपैकी एकही नाही, सगळेच बरोबर आहेत, अयोग्य एक पण नाही आहे. पुढचा प्रश्न, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लिओ लेंडार यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, योग्य पर्याय आपल्याला इथं पण ह्यांनी विचारलेला होता. तर हे बरोबर आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लिओ लेंडॉर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं. लंडन ऑलिम्पिक 2022-12 मध्ये लिओन लेंडार यांनी कांस्य पदक मिळवलेलं होतं, हेही बरोबर आहे. बघा, यांच्यावरती तर प्रश्न येणारच होता. लिओन लेंडार हे बुद्धिबळपटू होते, तर नाही, ते बुद्धिबळपटू होते का? नव्हते. मग काय आलं, फक्त ए आणि बी बरोबर. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 46 नंबरचा प्रश्न, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून करारबद्ध केले आहे? आणि ऑप्शन होते सिक्कीम, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. आणि याचं बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत? 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत वरती एकतरी प्रश्न अपेक्षित होताच म्हणजे. आणि याचं ऑप्शन्स होते आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, ILO, अन्न आणि शेती संघटना, FAO, 3 जागतिक संघटना, WHO, आणि 4 आंतरराष्ट्रीय टपाल संघटना, UPO. आणि याचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं आंतरराष्ट्रीय श्रम संघटना ILO. 1 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे 47 नंबरच्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न 48 नंबरचा, खालीलपैकी विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. आता बघा, योग्य विधानं त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं होतं. आणि अगोदर नेहमी ते बघायचं की आपल्याला विचारलेलं काय आहे ते. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता, बरोबर आहे. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती, हेही बरोबर आहे. आणि सी, भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता, हेही बरोबर आहे. म्हणजेच ABC तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 48 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 49 नंबरचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती? बघा, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे इथं. आणि ती कोणती असणार आहे आपली? SBI. SBIच्या जास्त ब्रँचेस भारताच्या बाहेर आहे, त्यामुळे ती पहिली भारतीय बँक कोणती आहे? SBI.
पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? बघा, 377 मध्ये कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? ऑप्शन्स आहे मंदिर प्रवेश, समलैंगिकता, व्यभिचार आणि 4 सरोगसी. आणि याचं बरोबर उत्तर आहे समलैंगिकता. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये समलैंगिकता या विषयाचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, हिस्ट्रीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी हिस्ट्रीच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये हा 51 नंबरचा प्रश्न माझ्याकडून राहिला होता द्यायचा, की राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची घराणे मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? तर याचं उत्तर आहे परोपकारिणी सभा. म्हणजे आता मी हे उत्तर असं दिलं आहे की राज्यसभा, विधानसभा, लोकसभा नव्हत्या म्हणून परोपकारिणी सभा. आता करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला आन्सर की आल्यावरतीच कळेल. हिस्ट्रीच्या प्रश्नांचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ती सगळी उत्तरं बघून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, 66 नंबरचा. खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. बघा, ही दोन्ही विधानं आपल्याला चुकीची दिसतात. ए पण चुकीचे आणि बी पण चुकीचे म्हटल्यावर कोणतं ऑप्शन येणार? 4 नंबरचा ऑप्शन. विधान ए आणि बी दोन्ही पण काय आहेत? बरोबर नाही आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भातील डॅश येथे संशोधन करण्यात आले. माफ करा, मी कारखाने म्हटले, फक्त संशोधन करण्यात आले. 1 पाटणे जळगाव, 2 हातखंबा रत्नागिरी, 3 इनामगाव पुणे आणि वरीलपैकी सर्व. आणि याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पाटणे, हातखंबा आणि इनामगाव ह्या तिन्ही ठिकाणी काय होतं? महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भातील काय होतं? संशोधन करण्यात आलेलं होतं ह्या तिन्ही पण ठिकाणी. आता पुढचा प्रश्न बघूया. जोडे लावावरती पुढचा प्रश्न आहे. देश, क्षेत्र आणि स्थलांतरित शेतीवरती प्रश्न आहे. बघा, देश, क्षेत्र आणि त्यांची स्थलांतरित शेती याच्यावरती असा आपल्याला इथे काय दिसतो? एक प्रश्न पडलेला दिसून येतो. तर बघूयात आता आपण काय आहे ते. तर ए जो आहे भारतामध्ये कोणती आहे? भारतामध्ये कोणती शेती होती? बघा, झूम नावाची शेती आपल्याला याच्यामध्ये दिसून येते स्थलांतरित शेती प्रकारामध्ये. झूम शेती म्हणजेच 1 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबरचं ऑप्शन. नंतर ब, मध्य अमेरिकामध्ये मिल्पा नावाची शेती स्थलांतरित शेती होती. ब्राझील देशामध्ये रोका नावाची स्थलांतरित शेती आहे आणि इंडोनेशियामध्ये लडांग नावाची शेती आहे. मग काय आलं पहिल्यांदा? 4, 3, 2 आणि 1 असं आलं, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. 69 नंबरचा प्रश्न बघूया. इथं पुन्हा एकदा जोड्या लावा आहे. अगोदरच्या प्रश्नामध्ये पण जोड्या लावाच होते आणि इथं पण जोड्या लावाच आहे. सेफिड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमय सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत असे सगळे सिद्धांत आहेत दिलेले. आणि याच्यामध्ये बघा, आपण आता एक जोडी लावून घेऊया काय आहे ते. तर रेडिफ सिद्धांत जो आहे तो कोणी लावलेला होता? डॉक्टर बॅनर्जी यांनी लावलेला होता. डॉक्टर बॅनर्जी. ब, विद्युत चुंबकीय सिद्धांत आल्फ वेन यांनी लावलेला होता. 3 तेजोमय सिद्धांत लॅप्लेस यांनी लावलेला आणि जोडतारा लिटलटन यांनी लावलेला होता. म्हणजे मग कोणतं आलं बघा? 2, 3,
1 आणि 4 हे आलं, म्हणजेच किती नंबरचं ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. 70 नंबरचा प्रश्न बघूया. डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत आणि ऑप्शन्स होते हेरोडॉटस, टायस, विडाल, ली, शा, ब्लाश आणि 4 ब्रुन्स. आणि या प्रश्नाचं संदिग्ध उत्तर आहे, मलाही याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो माहिती नाही आहे 70 नंबरच्या प्रश्नाचं. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. विद्युत प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण, इथं परत एकदा आपल्याला जोड्या लावायचा प्रश्न आलेला दिसून येतो. चला आपण इथं परत एकदा जोड्या लावून बघूया की उत्तर कोणतं आहे. अनुवर्ती. अनुवर्ती काय आहे? खडकाच्या नतीच्या विरुद्ध वाहने. अनुवर्ती ते येईल का? नाही, अनुवर्ती हे नाही ना. परत एकदा बघूया. अनुवर्ती म्हणजे मूळ उताराने नियंत्रित प्रवाह हे येईल. नंतर बीचं येणार प्रत्यानुवर्ती म्हणजे खडकाच्या नतीच्या विरुद्ध वाहने. परावर्ती म्हणजे दृश्यामधून दरी तयार होऊन प्रवाह वाहने. आणि 4 गुंफित प्रवाह म्हणजे प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 नंबरचा पर्याय योग्य उत्तर आहे 71 नंबरच्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न बघूया. 72 नंबरचा प्रश्न बघूया. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बरोबर कोणती आणि चुकीचं कोणतं हे उत्तर आपल्याला द्यायचं होतं. पण आपल्याला दिसून येतं की झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते, हे पण बरोबर आहे. आणि सतलज नदी ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन. खालील दोन्ही विधानं ए आणि बी काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. पुढचा प्रश्न. परवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर रांगा म्हणतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. आणि 3 गोदावरी व तापी व गोदावरी नदी दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहेत. बघा, आणि याच्यामध्ये पण कोणती विधानं बरोबर आहेत ते आपल्याला काय इथं विचारलेलं होतं. तर आपल्याला दिसून येतं की ही तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. प्रवरा आणि कुकडी दरम्यान स्थित डोंगररांगांना आपण हरिश्चंद्र डोंगररांगा म्हणतो. महाराष्ट्रातला पण प्रश्न आहे हा. नंतर बालाघाट पठारावरून मांजरा नदी आणि तापी गोदावरी नदी दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहेत. म्हणजेच 4 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे की वरील सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. पुन्हा एकदा आपल्याला इथं जोड्या लावायचा प्रश्न आलेला दिसून येतो. तर इथं काय दिलेलं आहे? खालील वळ्यांच्या प्रकारांचा योग्य जोड्या लावा असं त्यांनी इथं आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये एकनत वळ्या, समनत वळ्या, परिवलित वळ्या आणि 3 प्रतिवलित वळ्या. आता याच्यामध्ये बघा, आता त्या कशा आहेत त्या आपल्याला इकडं विचारलेलं होतं. तर एकनत वळ्या म्हणजे काय बघा, एक भुजमंद आणि दुसरी कशी असती? लंबवत, म्हणजेच 3 नंबर. नंतर समनत वळ्या म्हणजे आता समनत वाक्यातच सगळे दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेल्या. नंतर परिवलित वळ्या म्हणजे दोन्ही भुजा समांतर आणि भूपृष्ठासह समांतर. आणि 4 प्रतिवलित वळ्या म्हणजे काय? एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली असं आहे. म्हणजेच किती आलं बघा? 3, 1, 4 आणि 2, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे 74 नंबरच्या प्रश्नाचं. 75 नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत? ए. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. बी. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. आणि सी. भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधानं इथं भाबरच्या दरम्यान विचारलेली होती. बघा, तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं ए आणि सी याच्यामध्ये बरोबर आहेत की सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मोठ्या नद्या दृश्य होतात आणि भाबर पट्ट्यात
वास्तव करणारे लोक पशुपालन करतात आणि पिकांसाठी तो उपयुक्त नाही आहे. म्हणजेच फक्त ए आणि सी काय आहे, बरोबर आहे. आपल्याला इथं बरोबर विधान विचारलेलं होतं. म्हणजे 75 प्रश्नाचं उत्तर 3 हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न 76 नंबरचा. महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा. ए. मृदा धूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही. तर यांनी सांगितले की ही गंभीर समस्या नाही आहे. तर ही गंभीर समस्या ॲक्च्युली, पण इथं त्यांनी नाही दिले, म्हणजे ए चुकीचं. नंतर बी, नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. हे बरोबर आहे. म्हणजेच विधान बी आणि सी काय आहेत, बरोबर. म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन 76 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 77 नंबरचा. राखीव जीवावरण जीवमंडल हे डॅशनुसार सीमांकित करतात. बघा, तर 77 नंबरचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण क्षेत्र. बघा, कोण सीमांकित करतात हे आहे. नंतर मध्यवर्ती भाग, बफर झोन, सूक्ष्म पर्यावरणीय भाग. 3 बफर झोन, संक्रमण भाग आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग. आणि 4 मध्यवर्ती भाग, संक्रमण भाग आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग. मग ह्याचं कोण आहे बघा, मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग. म्हणजे 77 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबर करेक्ट आन्सर आहे. आता धरणे म्हणजेच योजना, नद्या आणि राज्ये असं यांनी इथं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट सांगायचं आहे. आता बघा, पर्यायी उत्तरे पण ह्यांनी दिलेली आहेत की काय याचे पर्याय बरोबर आहेत ते. बराच क्रिटिकल नाही ॲक्च्युली, पण वेळ खाऊ बरेच प्रश्न पडलेले आहेत. तुम्हाला याचं उत्तर सांगते. तर जोड्या लावा नाही आहेत, योग्य जोडी शोधा विचारलेलं होतं. योजना, नद्या आणि राज्ये. टिहरी धरण, कावेरी आणि राज्य कर्नाटकमध्ये आहे. हे योग्य जोडी शोधा. नंतर याच्यामध्ये बघा, टिहरी धरण कावेरी नदीवर आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये, हे बरोबर आहे. नंतर दुसरं दिलेलं आहे टिहरी धरण नाही, म्हणजेच हे असं त्यांनी दिलेलं आहे, पण हे बरोबर नाही वाटत मला. ठीक आहे, पुढचं बघूया. दुलहस्ती योजना, भगीरथी नाही. शिवसमुद्र धरण, कावेरी नदी, हे मिटवते मी. बघा, हे बरोबर होईल. शिवसमुद्र धरण कावेरी नदीवर आणि कर्नाटक राज्यामध्ये, हे मला हे बरोबर वाटतं. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर येऊ शकतं. 79 नंबरचा प्रश्न बघूया. इथे पुन्हा एकदा जोड्या लावा. जोड्या लावायचे बरेच प्रश्न आहेत. घुमटकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानकार पठार आणि गिरिपाद पठार. तर आपण बघूया की कोणत्या पठारावरती आहे ते. तर घुमटाकार पठार छोटा नागपूर पठाराचं आहे. ज्वालामुखी पठार आपल्याला माहिती आहे, दख्खन पठाराचं एक्झाम्पल आहे. सोपानाकार पठार विंध्य पठार आणि गिरिपाद पठार शिलाँग पठार. मग काय आलं उत्तर, ए 3, 1, 2 आणि 4. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं. 79 प्रश्नाचं 3 नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. 80 नंबरचा प्रश्न बघूया. 80 नंबरचा प्रश्न, त्यांनी विधानं दिलेली आहेत. ए आणि बी विधान आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य विधान कोणतं आहे ते इथं आपल्याला सांगायचं होतं की कोणतं विधान योग्य आहे. ए आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्त स्थानिक वेळा भिन्न भिन्न असते. आणि बी, स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. तर बघा, बी बरोबर आहे, पण ए विधान अयोग्य आपल्याला दिसून येतं आणि इथं योग्य पर्याय म्हटल्यावर बी योग्य आहे. कुठं आहे बघा,
इथं आहे बी बरोबर आहे, ए चुकासो, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन. 80 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. विधान ए चूक असून बी बरोबर आहे. पुढचा हॉटस्पॉटवरती प्रश्न आहे. भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्तीचिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? तर बघा, हॉटस्पॉटचं जे आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते उत्तर पश्चिम भारत, दख्खनचे पठार, उत्तर पूर्व पठार आणि पश्चिम भारत. आणि याचं बरोबर उत्तर आहे की उत्तर पूर्व भारत. भारतात उत्तर पूर्व भारत भागात हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपली आपत्तीचिन्ह असल्याचा संदर्भात धोका असलेला आहे, उत्तर पूर्व पठार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती? आता बघा, वैशिष्ट्य कोणती आणि खाली काय विचारलेलं होतं की बरोबर उत्तर कोणतं आहे ते त्यांनी तिथं आपल्याला विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे, हे बरोबर आहे. ब हे अति जैव इंधन म्हणजेच बायोमास उत्पादक आहे, बरोबर आहे. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे, हे बरोबर आहे. आणि ड हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे, हेही बरोबर आहे. म्हणजेच 82चं वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन 82 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अल्फा, बीटा व गॅमा विविधता म्हणजे काय? सजीवांची श्रीमंती. तर बघा, मी नेहमी सांगत असते की खाली बघायचं की आपल्याला विचारलं काय आहे ना, ते सगळ्यात अगोदर आपण बघून घ्यायचं की काय विचारलेलं आहे ते. सजीवांची श्रीमंती आहे का? नाही. सिम्पसन विविधता सूची नाही की. जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण हे देखील आहे. आणि व्हिटेकर 1972 यांनी सुचवलेले शब्द व्हिटेकर यांनी सुचवलेले आहे, म्हणजे सी आणि डी बरोबर. 83 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबर ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, 85 नंबरचा 84 नंबरचा प्रश्न. पुन्हा एकदा जोड्या लावा आहे. बघा, राज्य दिलेले आहेत आणि अभयारण्य दिलेले आहेत. आणि हा बघा सोपा प्रश्न दिलेला होता, कारण याच्यामध्ये तुम्हाला एक जरी माहिती असतं तरी पण तुम्ही सगळी उत्तरं देऊ शकला असता. आता याच्यामध्ये तुम्हाला एक जरी माहिती असतं, बघा, आंध्र प्रदेश कोणता आहे? पुलिकत आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये काय आहे? राधानगरी आहे. पश्चिम बंगालमध्ये कुठला आहे? जलदपारा. आणि नंतर गोवामध्ये काय आहे? भगवान महावीर. अशी याची काय आहेत बरोबर जोड्या आहेत. 84 नंबरचा प्रश्न. म्हणजेच कोणतं ऑप्शन बरोबर आहे 84 नंबरच्या प्रश्नाचं? 3 नंबर ऑप्शन बरोबर आलेला आहे. 3, 1, 4, 2 असंच उत्तर आले ना आपलं, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन 84 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 85 नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलेलं होतं बघा. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? तापमान, माती रासायनिक पर्यावरणामध्ये होतो. नंतर जल व माती ह्यांचाही होतो. वनस्पती जल हे नाही होत. मानवी क्रिया आणि जैव घटक यांचाही नाही होत. मग रासायनिक पर्यावरणामध्ये ह्या घटकांचा समावेश होतो. म्हणजे फक्त अ आणि ब काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजेच 1 नंबरचं उत्तर याचं बरोबर आहे. रासायनिक पर्यावरणामध्ये ए आणि बी बरोबर आहेत. नंतर 86 नंबरचा प्रश्न बघूया. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. बदलती उत्पादन रचना हे धोरण आहे. नियोजित आयात धोरण हेही आहे. वाहतुकीवर भर हेही आहे.
आणि नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा हे तर नक्कीच आहे. म्हणजे 4 ही उत्तर आपल्याला याच्यामध्ये बरोबर दिसून येतात. म्हणजेच काय 4 नंबरचा ऑप्शन वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे. 87 नंबरचा प्रश्न, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? बघा, कोणता PQLI मोजताना म्हणजे जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांकामध्ये कोणता विचारात घेतला जात नाही? बघा, अपेक्षित आयुर्मान विचारात घेतलं जातं, दरडोई उत्पन्न लक्षात घेतलं जात नाही. बघा, बालमृत्यू, साक्षरता हे विचारात घेतलं जातं, फक्त दरडोई उत्पन्न. मग याचं बरोबर उत्तर आहे 87 नंबरचं ऑप्शन नंबर 2 हे ह्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचं बघा, TPG टोटल पॉवर्टी गॅप याच्यावरती प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये योग्य विधान आपल्याला ओळखायचं होतं. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. बरोबर आहे. निव्वळ राष्ट्रीय दारिद्र्याच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे TPG नाही. प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन TPG करते. आणि 4 एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन TPG करते. तर याच्यामध्ये योग्य विधान विचारलेलं आहे की तिन्ही पण अयोग्य आहे. फक्त 1 नंबरचं विधान आपल्याला योग्य दिसून येतं. 89 नंबरचा प्रश्न, दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? बघा, कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेलं आहे असा यांनी आपल्याला इथं प्रश्न विचारलेला होता. तर कोणत्या कोणत्या आहे ते आपण बघूया. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण हे नव्हतं पाठबळ त्याच्यासाठी. बहुराज्यीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा 2013 ते 17 हे होतं. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ गोल्स 2013 आणि 17 बरोबर आहे. आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण 2013 ते 17 हेही होतं. म्हणजेच काय BCD हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. म्हटल्यावरती याचं ऑप्शन नंबर 3 बरोबर उत्तर आहे BCD. 90 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॅश या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली. बघा, आता याचं जे उत्तर आहे 2011, 15, 13 आणि 19 हा मला संदिग्ध प्रश्न वाटतो. याचं उत्तर मला देखील माहिती नाही आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी मला पण सांगा. मला हा वाटतो की कॅन्सल होऊ शकतो प्रश्न. पुढचा प्रश्न, 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? तर ऑप्शन्स होते कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश. आणि याचं बरोबर उत्तर होतं की महाराष्ट्र, की 2011 मध्ये महाराष्ट्र राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होते. पुढचा प्रश्न बघा, जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? 1. खराब स्थानिक प्रशासन, याचं पण आहे. अत्यल्प वित्त पुरवठा, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन आणि वेगाने खालावत जाणाऱ्या पर्यावरणाचा दर्जा. हे 4ही पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 92 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबर ऑप्शन बरोबर आहे की वरीलपैकी सर्व. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या समस्यांचे निराकरण म्हणजे हे 4ही ऑप्शन त्याच्यामध्ये बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 93 नंबरचा प्रश्न, खालील कोणते विधान लिंगभाव असमानता निर्देशांकाला GII लागू होते? 1. अयोग्य सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते. GIIचे उच्च, बघा आपण नेहमीप्रमाणे इथं हे बरोबर करत जाऊ. हे बरोबर आहे. 1 A बरोबर आहे. बघा,
GIIचे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते, हे पण बरोबर आहे. आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो, हे नाही आहे. म्हणजे फक्त ए आणि बी याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू आहे? ए ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली. बी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. आणि सी भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि कोणती विधानं लागू आहेत हे त्यांनी आपल्याला इथं विचारलेलं होतं. तर मला असं वाटतं की याचं उत्तर वरील सर्व आहे, कारण हे तिन्ही पण लागू करण्यात आलेली आहेत की 2018ला चालू केली. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही सगळी विधानं त्याच्यामध्ये येतात. आता रिओ 20चा प्रश्न आहे इथं. तर याच्यामध्ये बघा, रिओ +20 संयुक्त राष्ट्रीय निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? जून 2014मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली नाही. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आली. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली, हे बरोबर आहे. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले नाही. पण फक्त काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे. रिओ +20 विषयी म्हणजेच 95 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. नीती आयोगावरती प्रश्न आलेला आहे. नीती आयोगाचे चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020 ते 21 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शविते की भारताचा निर्देशांक, आता बघा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 2021 66पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20 मध्ये 60 तर 18-19 57 होता. ए बरोबर आहे. 2020-21 करोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे. नाही, कारण करोना संकटामुळं कामगिरी ही तर कमी झालेली आपल्याला दिसून येते. बरोबर, नीती आयोगाच्या ह्याच्यानुसार. म्हणजे फक्त योग्य पर्याय फक्त ए आहे. काय आहे? करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे 96 नंबरच्या प्रश्नाचा. 97 नंबरचा प्रश्न, सहस्त्र विकास उद्दिष्टे MDGs साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? विधानं योग्य आहेत हे विचारलेलं आहे. ए, भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केलेली आहे. हे आपल्याला याच्यामध्ये योग्य दिसून येतं. सम पद्धतीने ए बरोबर आहे. नंतर ब, 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेपर हुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. नाही, हे अयोग्य. नंतर महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. सी नंबरचा ऑप्शन पण काय आहे याच्यामध्ये करेक्ट आहे. म्हणजेच ए आणि सी बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर आपल्याला इथं दिसून येतं. 98 नंबरचा प्रश्न बघा, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. इथं आपल्याला काय सांगायचं होतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे हे इथं आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं. तर याच्यामध्ये ऑप्शन होते, 1 थांबा केंद्र योजना, स्वाधार योजना, महिला ई-हाट आणि डिजिटल भारत. आणि याचं बरोबर उत्तर आहे महिला ई-हाट. ही काय आहे या योजनेचं प्लॅटफॉर्मचं नाव आहे. 99 नंबरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत NCST खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली. बघा, बरोबर आहे. आपल्याला बरोबर विधानं विचारलेली होती.
अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे या आयोगाचे कार्य आहे. हेही बरोबर आहे. सी. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. नाही. तर आणि ड. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे. नाही, म्हणजे फक्त ए आणि बी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच 99 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. 100 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? बघा, याच्यावरती परत एकदा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर औपचारिक व अनौपचारिक गट ह्या पण येतात. समाज गटाधारित संस्था ह्याही येतात. धर्मदायी संस्था हेही आहे आणि समर्थक संस्था हेही आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. 100 नंबरच्या प्रश्नाचं, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? तर या सर्व संस्थावरील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण 100 प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे. फक्त इतिहासाचं विश्लेषण मी वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेलं होतं, त्यामुळे या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.